ठीक आहे. आज आपण आपला जो जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची जी सिरीज चाललेली त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा बघितलेलं म्हणजे पूर्ण ओव्हरव्ह्यू बघितलेलं. त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आपल्याला जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये इफेक्ट बघायचे. त्यामध्ये पहिला सर्वात महत्त्वाचा इफेक्ट आहे तो म्हणजे कोणता? इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंट इफेक्ट. या इफेक्टमध्ये इंडक्टिव्ह इफेक्ट असेल, मेसोमेरिक असेल, नंतर हायपर कंजुगेशन असेल, नंतर रेझोनन्स, डिलोकलायझेशन, कंजुगेशन हे आपल्याला स्टेप वाईज आपण बघणार आहोत. पण आपण जो पहिल्यांदा आपण बघितलेलं पहिल्या पार्टमध्ये आपण बघितलेलं ओव्हरव्ह्यू ऑफ जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री. त्याच्यामध्ये आपण इफेक्ट साधारणतः कोणते असतात तर आपल्या असतात इंडक्टिव्ह इफेक्ट असतो. त्याच्यामध्ये आपला प्लस आहे, मायनस आहे. प्लस आहे म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेटेड वाला, मायनस आहे म्हणजे इलेक्ट्रॉन विड्रॉन ग्रुप वाला. म्हणजे मायनस आहे मध्ये मोर इलेक्ट्रॉन निगेटिव्ह वाला ग्रुप असतो आणि प्लस आहे मध्ये लेस इलेक्ट्रॉन निगेटिव्ह वाला ग्रुप आपल्या कार्बनच्या ग्रुपला जो अटॅच असतो. नंतर आपण प्लस आहे, मायनस आहे, नंतर आपण ऍप्लिकेशन ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट बघितलं होतं. इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये आपण काय बघितलेलं होतं? इंडक्टिव्ह इफेक्ट आपला जो आहे तो परमनंट इफेक्ट आहे. तो ऑपरेट होत असतो सिग्मा बॉन्डच्या मार्फत तो ऑपरेट होत असतो. दुसरा तो 3 ते 4 कार्बन पर्यंत तो ऑपरेट होत असतो. असे आपण इंडक्टिव्ह इफेक्टचे आपण पॉईंट्स बघितले होते. त्यानंतर आपण ऍप्लिकेशन पार्ट चालू केलेला होता. त्याच्यातला सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे स्टॅबिलिटी ऑफ इंटरमिजिएट. इंटरमिजिएट कोणते? इंटरमिजिएट म्हणजे आपल्या रिएक्शन फॉर्म होत असताना तिथे एक प्रोसेस होत असते. ते प्रोसेस कोणती होत असते? तर काही ठिकाणी बॉन्ड ब्रेक होत असतात, काही ठिकाणी बॉन्ड फॉर्म होत असतात. अशा वेळी होत असताना तिथे काहीतरी पेशीस म्हणजे शॉर्ट लिव्हिंग पेशीस फॉर्म होतात. म्हणजे कार्बोकॅटायन असेल, कार्बायनायन असेल, फ्री रॅडिकल असेल, त्याला आपण काय म्हणतो? इंटरमिडिएट म्हणतो. म्हणजे त्या शॉर्ट लिव्हिंग पेशीस होतात. म्हणजे ते रिएक्शन चालू होताना ते बनतात आणि रिएक्शन चालू संपायच्या आधीच त्या संपून जातात. त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण म्हणतो इंटरमिडिएट. त्याच्यात तेच इंटरमिडिएट आपले कार्बोकॅटायन, कार्बायनायन, रॅडिकल त्याचे आपण ऍप्लिकेशन बघितले होते. ऍप्लिकेशन मध्ये पहिला बघितलं होतं तर कार्बोकॅटायन आपला डायरेक्टली प्रपोर्शनल असतो प्लस आयच्या आणि इनव्हर्सली प्रपोर्शनल असतो मायनस आयच्या. हा झाला कार्बोकॅटायन. कार्बायनायन असतो आपला डायरेक्टली प्रपोर्शनल असतो मायनस आयच्या आणि इनव्हर्सली प्रपोर्शनल असतो प्लस आयच्या. आणि त्यानंतर आपण फ्री रॅडिकल बघितला होता. तो डायरेक्टली प्रपोर्शनल असतो प्लस आयच्या आणि इनव्हर्सली प्रपोर्शनल असतो मायनस आयचा. ठीक आहे. हे आपण आपल्या जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये आपल्या युट्यूब चॅनलवरती म्हणजे आपल्या ऑर्गॅनिक वाला युट्यूब चॅनलवरती हे आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. आजचा आपला ऍप्लिकेशन नंबर 2 म्हणजे इफेक्ट ऑफ ऍसिडिटी अँड बेसिसिटी हा पार्ट आपण चालू करणार आहोत. ठीक आहे. ऍप्लिकेशन ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट त्यातला दुसरा इफेक्ट आहे इफेक्ट ऑफ ऍसिडिटी अँड बेसिसिटी. इफेक्ट ऑफ ऍसिडिटी अँड बेसिसिटी. आता आपल्याला माहिती आहे आपल्या जे इनऑर्गॅनिक ऍसिड असतात आणि ऑर्गॅनिक ऍसिड असतात. इनऑर्गॅनिक ऍसिड म्हणजे आपले HCl असेल, H2SO4 असेल, HNO3 असेल, हे आपले झाले इनऑर्गॅनिक ऍसिड. आणि हे जे ऍसिड असतात ते ऍसिड असतात ते स्ट्रॉंग ऍसिड कॅटेगरीमध्ये मोडतात. आणि जे आपले ऑर्गॅनिक ऍसिड असतात ते वीक ऍसिड मध्ये मोडतात. ते वीक ऍसिड मध्ये काय मोडतात? कारण ते चार्जेस असतात. जे चार्ज पेशीस असतात त्याच्यामध्ये आपला ऑक्सिजनवरती कधी निगेटिव्ह चार्ज असतो, कार्बनवरती कधी पॉझिटिव्ह असतो. ह्या चार्जमुळे आपले ते वीक ऍसिड मध्ये मोडतात. आता आपला ऍसिड म्हणजे आपण आता पहिल्यांदा ऍसिड म्हणजे बघणार आहोत. ऍसिड म्हणजे काय? जेव्हा आपण ऍसिड म्हणजे आपला ब्रॉन्झेड ऍसिड म्हणजे आपण आपल्या वॉटर म्हणजे आपल्या ऍक्वेस सोल्युशन मध्ये आपण जेव्हा सोल्युशन मिक्स करू त्यावेळी H प्लस फॉर्म होतो. त्याला काय म्हणतो आपण? ऍसिड म्हणतो आपण त्याला ऍसिडिटी. याला काय म्हणतो आपण? ऑर्गॅनिक ऍसिड म्हणतो. आणि आपल्या ऍक्वेस सोल्युशन मध्ये गेल्यानंतर आपल्याला तिथे H प्लस बाहेर असतो. त्याला काय म्हणतो आपण? ऍसिड म्हणतो. म्हणजे आपला हा A मायनस आणि हा आपला झाला ऍसिड. म्हणजे हा जो कंजुगेट बेसिस आहे म्हणजे हा जेवढा मोर स्टेबल असेल तेवढाच आपला ऍसिडिटीची पॉवर तेवढी मोर इन्क्रीज होणार आहे. म्हणजे आपला ऍसिडिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल कशावरती असणार आहे? आपल्या कंजुगेट बेसवरती. म्हणजे आपल्या सोल्युशन मध्ये आपल्याला माहिती आहे आपल्या ऍक्वेस सोल्युशन मध्ये आपण जेव्हा सोल्युशन मिक्स करतो त्यावेळी H प्लस फॉर्म होत असतो. तेव्हा तिथे ऍसिडिटी आपली वाढत असते. मग H प्लस कधी निघणार आहे बाहेर?
जेव्हा जेव्हा हा कंजुगेट बेस तेवढाच मोर स्टेबल असेल तेव्हाच हा एच प्लस तेवढाच हा ऍसिडिटी मोर असणार आहे. म्हणजे एक गोष्ट इथं काय लक्षात येते, जेवढा आपला हा कंजुगेट बेस म्हणजे कंजुगेट ऍनायन आपला जेवढा मोर स्टेबल असेल तेवढाच आपला ऍसिडिटीची पावर पण आपली तिथे वाढणार आहे. म्हणून आपण लिहिणार आहे ऍसिडिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कंजुगेट बेस. Sorry, acidity directly proportional to anion. डायरेक्टली प्रोपोर्शनल मायनस आहे आणि प्लस आहे. हा झाला आपला ऍसिडिटीचा ट्रेंड. ऍसिडिटी कशावर डिपेंड असते, आपल्याला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते मायनस आय वरती आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल असते प्लस आय वरती. ठीक आहे, हा झाला आपला ऍसिडिटीचा ऍसिडिटी. आता बेसिसिटी. बेसिसिटी याच्या रिव्हर्स असणार आहे. बेसिसिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे आपल्या प्लस आय वरती आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल असणार आहे आपल्या मायनस आय वरती. ठीक आहे, आता हा प्लस आय आणि मायनस आय वरती काय स्टेबल असतात, कारण आपण मागल्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. ऍसिडिटी म्हणजे आपला एच प्लस वाला आला. प्लस आय म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेटेड वाला आला. जर आपण ऍसिडिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्लस आय घेतला, एच प्लस आहे इथे, बरोबर, म्हणजे इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे. जर आपण प्लस आय वाला घेतला तर इथं ऍसिडिटी ही डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे आपल्या मायनस आय वरती, इनव्हर्सली प्रोपोर्शनल असणार आहे आपल्या प्लस आय वरती. बेसिसिटी असणार आहे आपल्या प्लस आय वरती, इनव्हर्सली प्रोपोर्शनल असणार आहे आपल्या मायनस आय वरती. हे आपण पाठीमागल्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. म्हणजे ऍसिडिटीचा डायरेक्टली स्टँड असणार आहे मायनस आय इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू प्लस आय. ठीक आहे, पहिल्यांदा काय सांगितलं मी, जेव्हा आपले ब्रॉन्स्टेड ऍसिड असतात म्हणजे आपण ऍक्युएस सोल्युशन मध्ये आपण जेव्हा सोल्युशन मिक्स करतो त्यावेळी आपला एच प्लस जेवढा बाहेर निघणार तेवढा आपला ऍसिडिटी पण मोर असणार आहे. पण एच प्लस कधी बाहेर निघणार आहे, तेव्हा हा ज्याच्यावरती हा बेस स्टेबल असेल तेव्हाच हा आपला एच प्लस बाहेर निघणार आहे. म्हणून आपला ऍसिडिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल असते आपल्या कंजुगेट बेस वरती. म्हणून ऍसिडिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल आली मायनस आय इलेक्ट्रॉन विड्रॉन ग्रुप आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल आली प्लस आय वरती. ठीक आहे, आता इथे मी अजून 2 पॉईंट लिहितो. स्टॅबिलिटी ऑफ anion डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. तुम्हाला सांगितलं मायनस आय मध्ये जे कार्बनची चेन असते, चेनला जो ग्रुप असतो तो मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह असेल कार्बन पेक्षा, तिथे कोणता ग्रुप होत असतो, मायनस आय. म्हणून आपले स्टॅबिलिटी ऑफ anion डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे आपल्या इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ग्रुप वरती. दुसरा असणार आहे आपला स्टॅबिलिटी ऑफ anion डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे आपल्या साईजवर. हे झाले 1, 2, 4 पॉईंट झाले. लास्ट पॉईंट आता ऍसिडिटी म्हणजे आपली ऍसिडिटीला आपण काय म्हणतो, के म्हणतो. म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, के म्हणत असतो इक्विलिब्रियमला. त्याचा इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतो पीके व्हॅल्यू त्याची असते. हे सगळं आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, आता आपण हे जे एक्झाम्पल सोडूया ऍसिडिटी आणि बेसिसिटी. ठीक आहे, compare acidity of the following cases. त्यातला पहिला आहे NH3 H2O आणि HF. ठीक आहे, आपल्याला ऍसिडिटी आपल्याला कम्पेअर करायची. आपल्याला माहिती आहे ऍसिडिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल असते मायनस आय वरती, इनव्हर्सली प्रोपोर्शनल असते प्लस आय वरती. ऍसिडिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल असते आपल्या इलेक्ट्रोनेगेटिव्ह वरती, हे आपल्याला माहिती आहे. आता आपण ह्याचा कंजुगेट बेस आपल्याला इथे आधी बनवावा लागेल. तिथे आपल्याला काय बनवावं लागेल, कंजुगेट बेस बनवावं लागेल. बेस म्हणजे आपला H मायनस रिमूव्ह होणार आहे, म्हणजे आपला NH2
मायनस सी टी येणार आहे, इथे ओ एच मायनस येणार आहे आणि इथे एफ मायनस येणार आहे. आता ह्याची आपल्याला ऍसिडिटी आपल्याला कम्पेअर करायला लागेल. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, क्लोरीन म्हणजे आपली इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी अशी असते. म्हणजे आपली ऍसिडिटी काय आली NH3 H2O आणि HF. हा आपला ऍसिडिटीचा आपल्याला हा झाला ट्रेंड झाला. हे झाला एक्झाम्पल नंबर 1. ठीक आहे. आता आपण एक्झाम्पल सोडवताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची, ऍसिडिटीचे आपल्याला 4 पॉईंट लक्षात ठेवायचे. हे 4 पॉईंट जर आपल्या लक्षात असतील तर आपल्याला क्वेश्चन सोडा कोणतीही अडचण येणार नाही. पहिला आहे ऍसिडिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू प्लस आहे. दुसरा पॉईंट ऍसिडिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी. तिसरा पॉईंट ऍसिडिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू साईज. हे 3 पॉईंट जर लक्षात असतील तर आपल्याला एक्झाम्पल सोडवायला कोणतीही अडचण येणार नाही. ठीक आहे. आता हा झाला एक्झाम्पल नंबर 1. दुसरा एक्झाम्पल सोडूया. आता आपल्याला एक्झाम्पल नंबर 3 सोडवायचं. ठीक आहे. ऍसिडिटी सोल्युशन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू प्लस आहे. ठीक आहे. आता आपल्याला पहिली गोष्ट आपल्याला आपण जेव्हा प्रॅक्टिस करत असतो तर 2 एक्झाम्पल आपल्याला बेस बनवून आपण तो एक्झाम्पल सोडवायचे. पण आपण जसं ह्या ऍसिडिटी आणि बेसिसिटी त्यांचा आपण मास्टर होईल म्हणजे आपल्याला समजेल आपल्याला कम्पेअर कसं करायचं. तर आपण तिथे बेस नाही बनवला तर चालतो. डायरेक्ट आपल्या आपण तिथं माइंड वापरून ते आपण कम्पेअर करून आपण क्वेश्चन सोडवू शकतो. ठीक आहे. पण सोडवत असताना आपण जर स्टेप वाईज केलो तर आपल्याला अँसर कुठेही चुकणार नाही. ठीक आहे. आता आपल्याला पहिल्यांदा बेस बनवावं लागेल. CH3 CH2 मायनस CH मायनस आणि C मायनस. ठीक आहे. हा आपला sp हायब्रिडेशन वाला आहे, हा आपला sp2 वाला आहे आणि हा आपला sp3 वाला आहे. ठीक आहे. ऍसिडिटी आपल्याला माहिती आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल असते आपल्या इलेक्ट्रोनेगेटिव्ह वरती. म्हणजे आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त कोणाची असते तर sp वाल्याची. sp चे पर्सेंटेज करायचं जास्त असतं. नंतर असतं आपला sp2 वाला, नंतर असतो आपला sp3 वाला. म्हणून आपला ऍसिडिटी C ची सगळ्यात जास्त असणार आहे. C ची ऍसिडिटी आपली ही जास्त असणार आहे. ठीक आहे. हे झालं एक्झाम्पल नंबर 2. ठीक आहे. आता आपण जे पॉईंट शिकलो ते आता आपण इथे पॉईंट आपण पहिल्यांदा इथे लिहून घेऊया. पहिला पॉईंट आपण काय शिकलो, ऍसिडिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू प्लस आहे. हा झाला आपला पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट होता आपला ऍसिडिटी हे 4 पॉईंट आपण इथे लिहून घेऊया. ठीक आहे. आणि चौथा एक पॉईंट आपला राहिला तो कोणता आहे आपला ऍसिडिटी इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आपली पीके व्हॅल्यू. आपली ऍसिडिटी असते आपली के व्हॅल्यू असते, पीके त्याच्या इनव्हर्स असते. ठीक आहे. आता एक्झाम्पल ह्याचा आपण पहिल्यांदा बेस बनवूया. आपण इथं पहिल्यांदा इथे त्याचा बेस बनवूया. तिथला हायड्रोजन रिमूव्ह झाला. ठीक आहे.
आता आपण कम्पेअर करत असताना एक गोष्ट आपल्या लक्षात असली पाहिजे ती म्हणजे आपल्या ऍसिडिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल मायनस आय वरती. आता हे ए बी सी डी हे 4 ऑप्शन आहेत बरोबर. हा CH3 ग्रुप आपल्याला ग्रुप चेक करायचा आहे आपल्याला बरोबर ना. हे आपल्याला ग्रुप चेक करायचे. CH3 आपल्याला माहिती आहे तो कोणता ग्रुप असतो तर आपला असतो प्लस आय वाले असतात आपले, प्लस आय वाले असतात आपले. ठीक आहे. आता आपल्याला एक गोष्ट लक्षात आली बी सी डी वाले आहेत ते प्लस वाले आहेत म्हणजे त्यांची ऍसिडिटी ही कमी असणार आहे म्हणजे आपली ए ची ऍसिडिटी सर्वात जास्त असणार आहे. ऍसिडिटी आपली ए ची सर्वात जास्त असणार आहे कारण बी सी डी वाले सगळे आहेत ते प्लस आय वाले आहेत आणि ऍसिडिटी इनव्हर्सली प्रोपोर्शनल असते प्लस आय वाले म्हणून बी सी डी म्हणजे ए आपला सर्वात ए ची ऍसिडिटी सर्वात जास्त असणार आहे नंतर असणार आहे आपले प्लस आय वाले. आता प्लस आय वाले आपल्याला कम्पेअर करायचे आहे. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे ऍसिडिटी म्हणजे आपण प्लस आय मध्ये आपले टर्शरी सेकंडरी आणि प्रायमरी हे आपण अल्काइल ग्रुपचे आपण चेक करत असतो. ठीक आहे. आता हा जो CH3 आहे तो अल्फा पोझिशन वरती आहे तो बीटा पोझिशन वरती आहे आणि हा आहे तो गॅमा पोझिशन वरती. प्लस आय मध्ये माहिती आहे आपल्याला टर्शरी पोझिशन म्हणजे आपल्या गॅमा पोझिशन वरचा प्लस आय हा जास्त असतो म्हणून त्याचा रिव्हर्स करायचं मायनस आय म्हणजे आपला अल्फा पोझिशनची ऍसिडिटी सर्वात जास्त असणार आहे त्यानंतर असणार आपल्या बीटा पोझिशनची त्यानंतर असणार आपल्या गॅमा पोझिशन वरती. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आता समजा हा टर्शरी हा सेकंडरी आहे हा प्रायमरी आहे. हा प्लस आहे ट्रेंड कसा असतो टर्शरी सेकंडरी प्रायमरी पण आपल्याला ऍसिडिटी इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे आपल्या प्लस आयची म्हणून आपल्याला अल्फा पोझिशन वरती आपल्या ऍसिडिटी सर्वात जास्त असणार आहे त्यानंतर आपल्या असणार आहे बीटा पोझिशन वरती त्यानंतर असणार आपल्या गॅमा पोझिशन वरती म्हणून एक्झाम्पल येणार आहे ए बी सी डी. हा झाला ऍसिडिटीचा ट्रेंड आणि पीके चा ट्रेंड काय असणार आहे आपल्या डी चा पीके सगळ्यात जास्त असणार आहे नंतर सी चा नंतर बी चा नंतर ए चा. ठीक आहे. हे झालं एक्झाम्पल नंबर 3. ठीक आहे समजलं. हे झालं. आता पण आपण किती एक्झाम्पल सोडवले 3 सोडवले. त्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची ऍसिडिटी कम्पेअर करत असताना आपल्याला ग्रुप बनवायचे. आपण जेव्हा आपल्याला जर असे चार ऑप्शन आले तर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आपला जो इथे जो ग्रुप अटॅच आहे आपल्या पॅरेंट चेन वरचा जो ग्रुप अटॅच आहे तो प्लस आहे का मायनस आहे हे पहिल्यांदा आपल्याला आयडेंटिफाय करता आले पाहिजे. हे जे प्लस आहे मायनस आहे म्हणजे प्लस आहे वाला असेल प्लस आय वाला असेल तर ऍसिडिटी लो असणार आहे मायनस आय असेल तर ऍसिडिटी सर्वात हा जास्त असणार आहे. ठीक आहे. अशाच प्रकारे आपल्या ऍसिडिटी डायरेक्ट प्रोपोर्शन असते मायनस आयच्या इनव्हर्सली प्रोपोर्शन असते प्लस आयच्या इनव्हर्सली प्रोपोर्शन असते आपल्या पीके व्हॅल्यूच्या. ह्या 4 पॉईंट जर लक्षात असतील तर आपल्याला ऍसिडिटी आणि बेसिडिटी क्वेश्चन असते आरामात सुटत असतात. ठीक आहे. आता पुढचं एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे. आपल्याला हा एक्झाम्पल नंबर 4 ए बी सी डी. ठीक आहे. आपण जोपर्यंत आपल्याला क्वेश्चन सोडवायचे आपल्याला प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत आपण पहिल्यांदा बेस बनवायचं. ठीक आहे. नंतर आपण जसं पुढे जाऊ म्हणजे फास्ट ट्रिकने आपण सोडवलं तर आपल्याला ते बेस नाही बनवलं तर आपण चालतो पण पहिल्यांदा आपण बेस बनवूनच आपण सोडवायचं सोल्युशन. ठीक आहे. ठीक आहे. आता हा जो ग्रुप आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे हे जे आपल्या अल्काइल चेन आहे तो कोणता आहे प्लस आय वाला आहे बरोबर. हा कोणता आहे प्लस आय वाला. Cl आपला आहे फ्लोरीन क्लोरीन ब्रोमीन आयोडीन आपल्या सगळे हायड्रोजन कशात असतात आपले मायनस आय वाले. हा आहे आपला मायनस आय वरती पण हा आहे अल्फा पोझिशन वरती Cl. ठीक आहे. हा पण आपला Cl आहे तो पण आहे आपला मायनस आय वाला. ठीक आहे. मायनस आय वाला तो आहे आपला बीटा पोझिशन वरती. ठीक आहे. हा पण Cl कोणता आहे आपला हा पण Cl आपला आहे मायनस आय वाला आणि हा जो आहे आपला गॅमा पोझिशन वरती. ठीक आहे. एक गोष्ट काय लक्षात ठेवायची आहे जर आपली ऍसिडिटी बी सी डी वाले कोणते आहेत मायनस आय वाले
ए कोणता आहे प्लस आहे वाला, ऍसिडिटी एचे सर्वात कमी असणार आहे. आता कम्पेअर करत असताना पहिल्यांदा बी आणि सी आणि डी सी. आता पहिला जो बी वाला ऑप्शन आहे तो जो सीएल आहे तो अल्फा पोझिशनवरती आहे, म्हणजे तिथे स्ट्रॉंग मायनस आहे दाखवणार आहे. स्ट्रॉंग मायनस आहे दाखवल्यानंतर त्याची ऍसिडिटी पण वाढणार आहे, म्हणून ऍसिडिटी बी ची ही जास्त असणार आहे. ठीक आहे. सी ची आहे तो बीटा पोझिशनवरती मायनस आहे ग्रुप आहे, तो मॉडरेट मायनस आहे दाखवणार आहे. त्यानंतर त्याची ऍसिडिटी पण मॉडरेट, म्हणजे ऍसिडिटी बी पेक्षा कमी असणार आहे. आणि डी तर गॅमा पोझिशनवरती सीएल आहे तो वीक मायनस आहे दाखवणार, त्याची ऍसिडिटी पण वीक असणार आहे पण ए पेक्षा. ए आपला कोणता आहे, हे आपला आहे प्लस आहे वाला, आणि पीके ची व्हॅल्यू त्याच्या उलटी येणार आहे. पीके ची व्हॅल्यू त्याच्या उलटी येणार आहे. ए डी सी आणि बी. ठीक आहे. हे झालं एक्झाम्पल नंबर 4. एक्झाम्पल नंबर 5. ठीक आहे. आता आपल्याला एक्झाम्पल नंबर 5 आपलं सोल्युशन. आपल्याला आधी आपण बेस बनवून घेऊया. आपला फॉर्मिक ऍसिड आहे, नंतर आपला ऍसिटिक ऍसिड आहे, आपला हा प्रोपॅनिक ऍसिड आहे आपला O मायनस. ठीक आहे. ऍसिडिटी आपला कोणता आहे, आपले आहेत प्लस आय वाले, बरोबर. म्हणून आपली ए ची ऍसिडिटी सर्वात जास्त असणार आहे. आता बी आणि सी आपल्याला कम्पेअर करायचं आहे. बी आणि सी कम्पेअर करत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. इथं अल्फा पोझिशनवरती CH3 आणि इथं बीटा पोझिशनवरती CH3. आपल्याला माहिती आहे टर्सरी सेकंडरी प्रायमरी हा आपला प्लस आयचा ट्रेंड असतो, पण त्याचा रिव्हर्स आपल्याला पाहिजे मायनस आय मध्ये, म्हणजे हा जो अल्फा पोझिशनवरती आहे त्याची ऍसिडिटी ही जास्त असणार आहे, म्हणून बी आणि सी. आणि पीके ची व्हॅल्यू त्याच्या रिव्हर्स येणार आहे. सी बी आणि ए हे आपली झाली के ची व्हॅल्यू, ती झाली आपली पीके ते झालं आपलं कम्पेअर झालं. एक गोष्ट लक्षात ठेवायची, ऍसिडिटी म्हणजे आपली के ची व्हॅल्यू ती डायरेक्टली प्रोपोर्शनल असते मायनस आयच्या, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते प्लस आयच्या. दुसरी गोष्ट ऍसिडिटी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते पीकेच्या, म्हणजे आपली ऍसिडिटी जो स्ट्रेंड येणार त्याचा आपण काय करायचं आहे उलटा, म्हणजे त्याचा रिव्हर्स मारायचा. तो झाला आपला पीकेचा झाला. ठीक आहे. डी सी बी आणि ए CH3 हा आपला प्लस आहे वाला, म्हणजे क्लोरीन क्लोरीन आयोडीन हे आपले झाले मायनस आहे वाले. एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण जेव्हा क्वेश्चन सोडत असताना आपण ऑप्शन एलिमिनेशन करायचं. आपल्याला माहिती आहे ABCD मध्ये जो आपला ए वाला आहे तो प्लस आहे वाला, म्हणजे ऑप्शन लगेच चेक करायचं. पण ऑप्शन चेक केल्यानंतर आपल्याला ऍसिडिटी सर्वात जास्त असेल
सर्वात कमी असेल ए वाल्याची तो आपला जिंकणार, तो आपला ऑप्शन करता येणार. म्हणजे जेव्हा आपण ऑप्शन एलिमिनेशन करू जसं आपल्याला लगेच आन्सर होणार आहे. ठीक आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, क्लोरीन क्लोरीन आयोडीन मध्ये आपल्याला माहित आहे मायनस आहे डायरेक्टली ऍसिडिटीचा डायरेक्ट असतो आपला मायनस आहे, डायरेक्टली प्रोपोर्शन असतो मायनस आहे. क्लोरीन क्लोरीन ब्रोमीन आयोडीन, क्लोरीनचा मायनस आहे हा जास्त असतो, नंतर असतो आपला क्लोरीनचा, नंतर असतो ब्रोमीनचा, नंतर असतो आयोडीनचा. म्हणून बी सी डी ऍसिडिटी BCD ची सर्वात जास्त येणार आहे. क्लोरीन सगळ्यात जास्त ऍसिडिटी असणार आहे, नंतर आपला क्लोरीन ग्रुप वाला, नंतर आपला आयोडीन वाला, नंतर आपला ए वाला. हा झाला ऍसिडिटीचा. आणि पीके त्याच्या रिव्हर्स असणार आहे, ए डी सी आणि बी. झालं क्वेश्चन नंबर 6. आता 7वं क्वेश्चन आहे तो मी आपला स्टँडर्ड रेफरन्स बुक म्हणजे आपला क्लेडम मधला आणलेला आणि एक महत्वाचा प्रश्न आहे तो. ठीक आहे. आपला रेफरन्स बुक म्हणजे आपला क्लेडम मधला हा क्वेश्चन आहे ऍसिडिटी वरती. कम्पेअर ऍसिडिटी ऑफ द फॉलोइंग. कम्पेअर ऍसिडिटी ऑफ द फॉलोइंग क्लेडम बुक मधला आहे आणि महत्वाचा क्वेश्चन आहे, एक्झाम मध्ये कधी पण आपल्या येऊ शकतो हा. ठीक आहे. क्लेडम बुक मधला कम्पेअर ऍसिडिटी ऑफ द फॉलोइंग ABCD आणि ई वाला. ठीक आहे. त्या 1 2 3 4 5 मध्ये आपल्याला ऍसिडिटीचा ट्रेंड कम्पेअर करायचा आहे. ठीक आहे. पहिला ए घ्यायचा, एचा CH3 ग्रुप कोणता आहे, प्लस आहे वाला, प्लस आहे वाला. ठीक आहे. ऍसिडिटी मध्ये सर्वात लास्ट कोणता येणार आहे तर आपला प्लस आय वाला येणार आहे. म्हणजे सगळ्यात ऍसिडिटी कमी कोणती असणार आहे, प्लस आय वाल्याची. ऑप्शन लगेच चेक करायचं, ऍसिडिटी सगळ्यात एची कमी आहे का तो ऑप्शन लगेच टिक करायचा आपण तिथं. पण आपल्याला कम्पेअर पूर्ण ABCD आपल्याला कम्पेअर करायचं आहे. पण आपल्याला ऑप्शन एक्झाम मध्ये कसं करायचं आहे, एची ऍसिडिटी सर्वात कमी असणार, सर्वात ऍसिडिटी ट्रेंड बघायचा कोणता तो टिक मारायचा. ते जर नसेल तर पुढचं आपण वापरायचा. ठीक आहे. NO2 आणि NME3 वाला. ठीक आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, मायनस आहे आपल्याला माहिती आहे सगळ्यात पॉझिटिव्ह चार्ज वाल्याचे ट्रेंड जास्त असतो. म्हणजे NME3 वाला असेल, नंतर आपला OR3+ वाला असेल तर मायनस मध्ये टॉपर असतात. त्यानंतर असतात पार्शल चार्ज वाले, म्हणजे NO2 CN ते पार्शल चार्ज वाले ते असतात 2 नंबरला. म्हणजे पहिल्यांदा मायनस आय मध्ये जे टॉपर असतात ते असतात प्लस वाले, नंतर असतात पार्शल चार्ज वाले, नंतर असतात लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह वाले, नंतर असतात हॅलोजन वाले. ठीक आहे. नंतर असतात ऑलिफिनिक वाले. हे आपल्याला माहिती आहे. पण ते गोष्ट लक्षात ठेवायची, आता बी आणि सी मध्ये आपल्याला माहिती आहे मायनस आहे आपल्याला हा ट्रेंड माहित आहे, NME3+ आणि NO2, NME3+ आणि NO2. हा मायनस आहे मध्ये NME3 हा टॉपर असतो, तो जिंकणार आहे. NME ऍसिडिटी जास्त असणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, NME3 मध्ये इंट्रामोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग होत असल्यामुळे तिथला H+ निघणं अशक्य असतं. त्यामुळे ऍसिडिटी कमी असते आणि NO2 ची ऍसिडिटी जास्त असते. हे एक्सेप्शन आणि क्लेडम बुक मधलं मी क्वेश्चन आणलेला आहे. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आपल्याला एक गोष्ट काय माहिती आहे, मायनस आय मध्ये NME3+ वाला हा जास्त आहे. मायनस आयचा ट्रेंडचा NME3+ ट्रेंड जास्त आहे, पण ऍसिडिटी पण जास्त आली पाहिजे. पण NME3+ मध्ये इंट्रामोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असल्यामुळे तिथला H निघणं अशक्य असतं. आपल्याला माहिती आहे ऍसिडिटी मध्ये आपला ब्रॉन्स्टर ऍसिड मधला H+ निघेल तेवढ्याच आपल्याला तो मोर ऍसिडिटी असतं. म्हणून NME3+ मधला हायड्रोजन निघणं अशक्य असतं, म्हणून तिथं ऍसिडिटी NO2 ची जिंकणार आहे. म्हणजे आपला बी जिंकणार आहे, नंतर आपला सी येणार आहे, नंतर आपले पार्शल चार्ज वाले डी आणि ई. नंतर आपला ए वाला. ठीक आहे. ह्या एक्झाम मध्ये काय लक्षात ठेवायचे, आपल्याला माहिती आहे मायनस जो ट्रेंड आपण बघितला होता, स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज आपण मायनस बघितली होती. त्यामध्ये काय बघितलं होतं, प्लस चार्ज वाले 1 नंबरला, 2 नंबरला पार्शल चार्ज वाले,
3 नंबरला लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह वाले, 4 नंबरला हायड्रोजन वाले, 5 नंबरला आपले ऑलिफिनिक ग्रुप वाले, हे जिंकणार आहे. पण आता इथे क्वेश्चन काय विचारला, NMe3 प्लस NR3 प्लस मायनस आहे, हा तर प्रॉपर आहे, पण ऍसिडिटी NO2 पेक्षा कमी आहे. ती काय आहे, कारण NMe3 इंट्रामोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असल्यामुळे तिथं हायड्रोजन निघणं अशक्य असतं, म्हणून NO2 ची ऍसिडिटी जास्त असते NMe3 प्लस पेक्षा. क्लेडेन बुक मधलं सर्वात महत्वाचं क्वेश्चन आहे, एक्झाम मध्ये येऊ शकतं. ठीक आहे, पिकेची व्हॅल्यू याच्या ए, ई, डी, सी आणि बी. ठीक आहे, आता पुढचा क्वेश्चन बघूया. हा जेरी मार्च मधला आणलाय मी. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये आपल्याला जे 2 रेफरन्स बुक आहेत, तो पहिला म्हणजे क्लेडन वाला, दुसरा आहे तो जेरी मार्च वाला. हे दोन बुक मधले आपल्याला क्वेश्चन एक्झाम मध्ये पडत असतात. ठीक आहे, आता आपण आता एक क्वेश्चन सोडवला आपण क्लेडिंग मधलं, ते एक्सेप्शन होतं. आपल्याला माहिती आहे मायनसचा NR3 प्रॉपर असतो आणि NO2 2 नंबरला येतो. त्याची ऍसिडिटी NR3 ती जास्त असली पाहिजे, पण ती जास्त नसते. का नसते, तिथं इंट्रामोलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड असल्यामुळे ती नसते. ठीक आहे, आता हा जेरी मार्च मधला क्वेश्चन आहे, तो आपण सोडवू. आता हे आपण बेस बनवूया. हा आपला आहे प्लस आय वाला, हा आपला कोणता आहे, आपण आहे प्लस आय वाला. ठीक आहे, आणि हे दोन आपले कोणते आहेत, हे दोन आपले आहेत मायनस आय वाले. आपल्याला माहिती आहे SO3 ची मायनस आय स्ट्रेंथ जास्त असतो, म्हणजे आपला ऍसिडिटी येणार आहे, आपली येणार आहे बी ची सर्वात जास्त, नंतर ए ची, नंतर सी ची, नंतर डी ची, आणि पीके व्हॅल्यू त्याच्या रिव्हर्स मध्ये येणार आहे, डी, सी, ए आणि बी. ठीक आहे, महत्वाचं क्वेश्चन आहे हे पण. ठीक आहे, हे दोन मायनस आय वाले आहेत, हे दोन प्लस आय वाले आहेत. ठीक आहे, ऍसिडिटीचं मायनस आहे, आपल्याला माहिती आहे प्लस आहे ऍसिडिटी सर्वात ही लेस असणार, आणि ह्याच्यामध्ये SO3 मायनस आपला जिंकतो. त्यानंतर आपला CO3 मायनस, नंतर आपल्याला माहिती आहे बी चे सर्वात जास्त, नंतर आपली बी चे सर्वात जास्त, नंतर ए चे, आणि ह्याच्यामध्ये कम्पेअर केल्यानंतर सी चे, नंतर डी. ठीक आहे, हे झालं एक्झाम्पल नंबर जे असेल ते 8 नंबर असेल वाटतं, एक्झाम्पल नंबर 8 असेल. ठीक आहे, आता आपण क्वेश्चनचा थोडासा टाईप बदलूया. टाईप काय बदलायचा, आता आपल्याला माहिती आहे जे आपण क्वेश्चन सोडवले त्या क्वेश्चन मध्ये काय होतं, तर एकाच ठिकाणी एकाच पोझिशन वरती सेम पोझिशन वरती आपल्याला हे होते, सेम पोझिशन आणि सेम नंबरचे आपल्याला
ग्रुप अटॅच होते आपल्या पॅरेंट चेनला. आता डिफरंट पोझिशनवरती डिफरंट नंबर ऑफ ग्रुप असतील तर ऍसिडिटी कशी फाइंड करायची ते आपण बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला ग्रुप बघायचा, डिस्टन्स, नंबर आणि पॉवर. पहिल्यांदा आपण डिस्टन्स चेक करायचा, नंतर नंबर ऑफ ग्रुप चेक करायचा, नंतर आपली पॉवर चेक करायची. पॉवर कशी चेक करायची, आपली मायनसचा जो ट्रेंड आहे त्याच्यानुसार आपण पॉवर चेक करायची असते. ठीक आहे. ठीक आहे. आता हे इथे काय इथं डिफरंट पोझिशनवरती आपल्याला ग्रुप अटॅच आहेत. ठीक आहे. आता आपण कम्पेअर ऍसिडिटी मायनस आहे प्लस आहे. आता असे असेल जेव्हा आपल्याला माहिती जेव्हा डिफरंट एका सेम पोझिशनवरती जर ग्रुप अटॅच असतील, सेम नंबर ऑफ आपले फंक्शन ग्रुप अटॅच असतील तर आपण बेस बनवून आपण सोडू शकतो. पण जर डिफरंट ग्रुप असतील, डिफरंट पोझिशनवरती ग्रुप असतील, डिफरंट नंबर ऑफ ग्रुप असतील तर तिथं एक ग्रुप रूल वापरायचा आहे. तो वापरायचा आहे डिस्टन्स नंबर पॉवर. म्हणजे आपण प्रायोरिटी पहिल्यांदा डिस्टन्सला द्यायचे, नंतर नंबरला द्यायचे, नंतर आपण पॉवरला द्यायचे. आपला ए आणि बी. ठीक आहे. हा अल्फा पोझिशनवरती हा बीटा पोझिशनवरती. आपला अल्फा पोझिशन वाला जिंकणार आहे म्हणून आपली बीची ऍसिडिटी जास्त असणार आहे. अल्फा पोझिशनवरती आपला मायनसचा ग्रुप आहे, नंतर आपला बीटा पोझिशनवरती NO2 ग्रुप आहे. पण अल्फा पोझिशनवरती मायनसचा ट्रेंड जास्त स्ट्रॉंग मायनस दाखवणार आहे म्हणून त्याची ऍसिडिटी पण जास्त असणार आहे. म्हणून ह्याची ऍसिडिटी जास्त असणार आहे. म्हणून ऍसिडिटी असणार आहे ए ची बी पेक्षा ऍसिडिटी ही जास्त असणार आहे. ठीक आहे. दुसरा एक क्वेश्चन सोडूया, त्यामुळे आपल्याला लगेच लक्षात येईल. ठीक आहे. आता इथे बघा, आपण जे पहिले 7 क्वेश्चन सोडवले ते कसे होते तर एका सेम पोझिशनवरती आपले फंक्शन ग्रुप अटॅच होते, नंतर सेम नंबर ऑफ आपले फंक्शन ग्रुप पण होते. पण असं पण एक्झाम मध्ये येऊ शकतं जर डिफरंट पोझिशनवरती आपले फंक्शन ग्रुप अटॅच, डिफरंट नंबर ऑफ कार्बन, नंबर ऑफ फंक्शन ग्रुप आहेत असे असतील तर आपल्याला रूल वापरायचा. तो रूल वापरायचा आपल्याला डिस्टन्स चेक करायचा, नंतर नंबर चेक करायचा, नंतर पॉवर चेक करायची. ए आणि बी, डिस्टन्स अल्फा पोझिशन, डिस्टन्स अल्फा पोझिशन, अल्फा अल्फा सेम, नंतर नंबर ऑफ फंक्शन ग्रुप 1 2 चे जिंकणार. डिस्टन्स आपला 2 नंबर आपल्या नंबर मध्ये जिंकणार आहे. आपली ऍसिडिटी ए पेक्षा बी ची जास्त असणार आहे आणि पीके त्याचा बी चा जास्त असणार आहे ए पेक्षा. ठीक आहे. डिस्टन्स नंबर पॉवर मध्ये जायची काही गरज नाही, कारण नंबर ऑफ फंक्शन ग्रुप इथे 1 होता, इथे 2 होता, त्यामुळे आपला बी ची ऍसिडिटी आपली जास्त आली. ठीक आहे. हे झालं क्वेश्चन नंबर 2 फॉर डिफरंट क्वेश्चन. ठीक आहे. आपण पहिल्या टाईपचे क्वेश्चन काय बघितलं तर आपल्या सेम पोझिशनवरती आपले ग्रुप अटॅच होते, सेम नंबर ऑफ फंक्शन ग्रुप आपले अटॅच होते. पण टाईप 2 मध्ये आपण काय बघतो, डिफरंट पोझिशनवरती आपण आपले फंक्शन ग्रुप अटॅच असतील, डिफरंट नंबर ऑफ फंक्शन ग्रुप असतील. त्यावेळी आपल्याला एक रूल वापरायचा आहे. पहिली प्रायोरिटी आपण द्यायची डिस्टन्सला, दुसरी प्रायोरिटी द्यायची नंबरला, तिसरी प्रायोरिटी द्यायची पॉवरला. ठीक आहे. आता दुसरा झाला, तिसरा. आता डिस्टन्स, नंबर आणि पॉवर ए बी, डिस्टन्स अल्फा अल्फा, नंबर ऑफ कार्बन ग्रुप 3 1, नंबर आपला जिंकणार. आपल्या ऍसिडिटी नंबरची जास्त येणार आहे. ठीक आहे. नंबर आपला जिंकल्यानंतर आपल्या ऍसिडिटी ए पेक्षा बी ची ऍसिडिटी जास्त असणार आहे. ऍसिडिटी आणि पीके ची व्हॅल्यू त्याच्या रिव्हर्स असणार आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 5. ठीक आहे. एक 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. आपण क्वेश्चन टाईप आपला ऍसिडिटी कम्पेअर, आपला जो पॉईंट चालू आहे कम्पेअर ऍसिडिटी आणि बेसिसिटी, त्यात आपण पहिल्यांदा ऍसिडिटी आपल्या डायरेक्ट प्रोपोर्शनल असते कंजुगेट बेस वरती, म्हणजे आपल्या मायनस वरती.
इनव्हर्सली प्रोपोर्शनल असते प्लस आय वरती. टाइप 1 चे आपण क्वेश्चन का सोडवले त्याच्यामध्ये डिफरंट सेम पोझिशन वरती आपले फंक्शन ग्रुप आपल्या पॅरेंट चेनला सेम पोझिशन वरती आपले फंक्शन ग्रुप अटॅच होते, नंतर सेम नंबर ऑफ फंक्शन ग्रुप अटॅच होते. असंच नाही येणार ना एक्झाम मध्ये असं पण होऊ शकतं. आपल्या डिफरंट पोझिशन वरती आपल्या डिफरंट पॅरेंट चेन वरती आपले डिफरंट पोझिशन वरती आपले फंक्शन ग्रुप असतील, डिफरंट नंबर ऑफ फंक्शन ग्रुप असतील. अशा वेळी ग्रुप वापरायचा. पहिले प्रायोरिटी आपण डिस्टन्सला द्यायची, नंतर नंबरला द्यायची, नंतर आपली पॉवरला द्यायची. म्हणजे आपला कोणता DNP रूल, म्हणजे आपला DNP रूल. ठीक आहे. आता एक्झाम्पल पुढचा 5 नंबरचा. ठीक आहे. DNP. ठीक आहे. डिस्टन्स नंबर पॉवर AB अल्फा अल्फा सेम. ठीक आहे. अल्फा अल्फा सेम. ठीक आहे. आता डिस्टन्स सेम आहे, नंबर ऑफ फंक्शन ग्रुप 1 1. पॉवर चेक करायची. CL आणि NO2 सेकंड टॉपर आहे पार्सल चार्ज वाला, म्हणून आपला ए जिंकणार आहे. आपली ऍसिडिटी आपली ए ची जास्त असणार आहे. ऍसिडिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस आहे, ऍसिडिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए ची जास्त नंतर बी पेक्षा, आणि पीके बी चा जास्त ए पेक्षा. ठीक आहे. हा, पुढचा एक्झाम्पल. हा पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आपला इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आता इथं आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, आपण पहिल्यांदा आपण जे क्वेश्चन सोडवले ते आपण त्यानुसार आपल्याला खूप डिफिकल्टी येऊ शकतो. अशा वेळी आपण कोणता रूल वापरायचा आहे? DNP रूल वापरायचा आहे. म्हणजे आपला डिस्टन्स नंबर पॉवर ABCDE. ठीक आहे. डिस्टन्स आपल्याला माहिती आहे, डिस्टन्स आपले सेम आहे. ठीक आहे. आता नंबर. ठीक आहे. नंबर आपले 1 1. सी मध्ये आपले 2 CL आहेत, डी मध्ये आपला 1 CL आहे, आणि ई मध्ये आपला CL 3 आहेत. ठीक आहे. आता CL आता आपल्याला माहित आहे सी आणि ई. आता हे हा जर आपला डाटा असेल तर आपल्याला क्वेश्चन सोडवायला कसं समजून ते बघा. सी आणि ई चा 2 आणि 3. ठीक आहे. ऍसिडिटी आपली 3 ची सगळ्यात जास्त असणार आहे, म्हणजे आपली ई ची सर्वात जास्त असणार आहे, नंतर सी ची जास्त असणार आहे. ठीक आहे. आता नंबर, आता हे 2 झाले, ABCD मधला सी आणि ई झाला. आता ABD चा नंबर सेम आहे, डिस्टन्स सेम आहे, नंबर सेम आहे. त्याला पॉवर चेक करावं लागेल. ए चा पॉवर NO2 आहे, ए ची पॉवर NO2 आहे, बी ची NaMe3 प्लस आहे, आणि डी ची काय ABCDCL आहे. आपल्याला माहित आहे, आपल्याला काय माहित आहे? NaMe3 प्लस टॉपर आहे, NaMe3 प्लस टॉपर आहे, मायनस आयचा प्लस चार्ज वाला, नंतर NO2 पार्सल चार्ज वाला. इथं इंट्रामोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग होत असल्यामुळे NO2 ची जास्त असणार आहे, म्हणजे आपल्या ए ची जास्त असणार आहे, नंतर बी ची जास्त असणार आहे, नंतर सी ची जास्त असणार आहे. ठीक आहे. NaMe3 टॉपर असल्यामुळे पण त्याची ऍसिडिटी जास्त आहे का? नाही. काय जास्त नाही? कारण तिथनं हायड्रोजन बाहेर निघणं अशक्य आहे, तिथनं इंट्रामोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग होते, म्हणून NO2 ची ऍसिडिटी जास्त असणार आहे आपली. ठीक आहे. आणि पीके त्याचा रिव्हर्स असणार आहे, C B A C आणि E.
डी वाला. ठीक आहे. आता पुढचा क्वेश्चन घेऊया. आपण इम्पॉर्टंट आहे. तर आपल्याला डिस्टन्स पहिल्यांदा चेक करावं लागेल. ए मध्ये डिस्टन्स आपला आहे बीटा, बी वरती आहे अल्फा, सी वरती बीटा, डी वरती बीटा, ए बी सी डी. ठीक आहे. आता डिस्टन्स मध्ये आपला अल्फा पोझिशन वाला जिंकणार आहे. आपला ऍसिडिटी आपली बी ची जास्त असणार आहे. एक गोष्ट आपल्याला डिस्टन्स वरून आपल्याला समजली, अल्फा पोझिशन वरचा फ्लोरीन आहे त्याची ऍसिडिटी आपली जास्त असणार आहे. नंबर आता बी झाला, ए चा नंबर फंक्शन ग्रुप 1 आहे, सी मध्ये 2 आहेत, डी मध्ये 1 आहेत. नंतर ऍसिडिटी येणार आहे आपली सी ची, नंबर मध्ये सी आपला जिंकणार. आता पॉवर मध्ये आपला बी सी झाला होता. आता आपला ए आणि डी मध्ये आपली पॉवर चेक करायची. ए चा सी आहे, डी मध्ये NO2 आहे, म्हणजे डी चा NO2 जिंकणार. नंतर आपला आला ए चा बी सी डी ए. ठीक आहे. झाले आपले केएच व्हॅल्यू झाली आपली, आणि पीकेच व्हॅल्यू त्याच्या उलटी ए डी सी आणि बी. ठीक आहे. आता आपले ऍसिडिटी वरचे आपले क्वेश्चन आपले संपलेले आहेत. ठीक आहे. आपण एक रिकॅप मारूया. ऍसिडिटी म्हणजे आपल्याला माहिती आहे, ऍसिड म्हणजे काय, आपला ब्रॉस्टेड ऍसिड म्हणजे आपला ऍक्वेस सोल्युशन मध्ये आपला सोल्युशन मिक्स करून तेव्हा H+ बाहेर निघतो. H+ कधी बाहेर निघतो, तेव्हा जो बेस तेवढा मोर स्टेबल असेल, कंजुगेट बेस फॉर्म जेवढा मोर स्टेबल असेल तेवढा H+ तेवढाच बाहेर क्षमतेने बाहेर निघणार आहे. म्हणजे आपल्या ऍसिडिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे आपल्या कंजुगेट बेस वरती, म्हणजे आपल्या ऍसिडिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे मायनस आय वरती. क्वेश्चन आपण दोन टाईपचे सोडवले. पहिला क्वेश्चन आपण पहिला टाईप काय होता आपला, सेम पोझिशन वरती सेम नंबर ऑफ फंक्शन ग्रुप होते. अल्फा पोझिशन वरती असेल आणि बी मध्ये पण अल्फा पोझिशन मध्ये असेल, सी मध्ये पण अल्फा पोझिशन मध्ये असेल, असं होणार नाही एक्झाम मध्ये. आता आपण दुसरा क्वेश्चन टाईप सोडवला, डिफरंट पोझिशन वरती आपले फंक्शन ग्रुप अटॅच होते, डिफरंट नंबर ऑफ फंक्शन ग्रुप अटॅच होते. त्यावेळी आपल्याला डीएनपी रूल वापरून आपण अशा डाटानुसार आपण कम्पेअर करू शकतो ऍसिडिटीचा. ठीक आहे. आता आपण ऍसिडिटी मायनस आहे, इन्व्हर्सिटी पर्सेंट टू प्लस आहे. आता आपण बेसिसिटी दोन एक्झाम्पल सोडवणार आहोत. आता बेसिसिटी ऍसिडिटी आपल्याला डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे आपल्या मायनस आय वरती, बेसिसिटी त्याच्या उलट असणार, बेसिसिटी असणार आपल्या प्लस आय वरती. ठीक आहे. बेसिसिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्लस आय, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू मायनस आय. कंपेअर बेसिसिटी. ठीक आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्लस आय, हा आपला आहे प्लस आय. बेसिसिटी ए ची पी पेक्षा जास्त असणार आहे. ठीक आहे. बेसिसिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे आपल्या प्लस आय वरती, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असणार आहे आपल्या मायनस आय वरती. ऍसिडिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे मायनस आय वरती, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असणार आहे प्लस आय वरती. हे बेसिसिटीचे क्वेश्चन झाले एक नंबरचा. आता दुसरं महत्वाचं क्वेश्चन आहे बेसिसिटी वरती, क्लेडन बुक मधला आणलेला आहे.
सर्वात महत्वाचा क्वेश्चन आहे, ठीक आहे, एक्झाम मध्ये कधी पण येऊ शकतो. कम्पेअर बेसिसिटी ऑफ द फॉलोइंग आता हा आपली बेसिसिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्लस आहे वाला हा नियमित आपला कोणता आहे आणि हा आपला कोणता आहे, आपला आहे मायनस आहे, हा आपला आहे मायनस आहे, म्हणजे बी आणि सी चा मायनस आहे जास्त असणार आहे. पण सी मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, हा जो मायनस आहे ग्रुप आहे तो हा जो पॅरेंट चेन आहे, हा जो पॅरेंट चेन आहे त्याच्यामुळे इथे प्लस आहे लागणार आहे, इथे कोणता लागणार आहे प्लस आहे. हा जो शेवटचा जो ग्रुप आहे तो मायनस आहे असल्यामुळे तो खूप लांब आहे, त्याच्या अगोदर एक पॅरेंट चेन येते, त्यामुळे ह्या ज्या फंक्शन मध्ये आपला प्लस आहे लागणार आहे, म्हणून आपली बेसिसिटी आपली सी ची जास्त असणार आहे, कारण तिथं थ्रू द चेन पहिल्यांदा प्लस आहे लागल्यामुळे बेसिसिटी जास्त असणार आहे. आणि हा जो मायनस आहे तो वीक मायनस तो दाखवूस पर्यंत हा प्लस आहे तिथं शो होत असतो, त्यामुळे बेसिसिटी सी ची जास्त आहे, ठीक आहे. नंतर ए ची, नंतर बी ची, ठीक आहे. इथं प्लस आहे, इथं मी लिहितो प्लस आहे ऑपरेट थ्रू द चेन, ठीक आहे. आता ऍसिडिटी आपल्याला मी तुम्हाला सांगितलं ऍसिडिटी काय असते, डायरेक्टली प्रोपोर्शनल असते मायनस आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल असते प्लस आहे. बेसिसिटी असते आपल्या डायरेक्टली प्रोपोर्शनल असते प्लस आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल असते मायनस आहे. दोन्हीचे पण आपण क्वेश्चन क्लेडन आणि जेरी मार्क्स मधले आपण सोडवले आहेत, ठीक आहे. नेक्स्ट पार्ट मध्ये आपण दुसरा पार्ट चालू करूया, ठीक आहे. धन्यवाद.